जून 2025 हा महिना आर-सी-बीचा IPL विजय आणि स्टेडियममधील चेंगराचेंगरी, अहमदाबादमधील विमान अपघात, मुंबईमधील रेल्वे अपघात, पुण्यात इंद्रायणी पूल कोसळला, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन, मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन आणि ICC टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अशा अनेक गोष्टी चर्चेत राहिला. 3 जून रोजी IPLमध्ये RCBने पंजाबला हरवत विजेतेपद जिंकले. रजत पाटीदारच्या कप्तानीमध्ये RCBने ही कामगिरी केली. या विजयानंतर 4 जूनला टीमच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि त्या ठिकाणी 11 चाहते मारले गेल्यामुळे RCBच्या विजयोत्सवाचा भंग झाला. 12 जूनला अहमदाबादमध्ये एअर इंडिया कंपनीचे लंडनला जाणारे बोईंग विमान कोसळले. यात 260 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. 9 जूनला मुंबईतील दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये अपघात झाला. यात 4 प्रवासी मृत्युमुखी पडले. यामुळे लोकलमधील प्रवासाच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला. 15 जूनला पुण्याजवळील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळला. ही एक मोठी दुर्घटना होती. यात 4 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 15 जूनला केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 3 जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. 6 जूनला काश्मीरच्या उधमपूर बारामुल्ला रेल्वे स्टेशनला जोडणारा आणि जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. या स्पर्धेत थायलंडची स्पर्धक ओपल सुचाता चुआंगश्री हिने हा किताब पटकावला. थायलंड या देशातून हा मान मिळवणारी ती पहिली महिला ठरली. भारतातून रीता फरिया यांना 1966 साली तर मानुषी छिल्लर यांना 2017 साली हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर ICC टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने कप्तान टेम्बा बमुआ यांच्या नेतृत्वात विजय संपादित केला आणि दक्षिण आफ्रिका जागतिक विजेती टीम बनली. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा किस्से 2025 चे.